रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज परत एक कोलशेत रोडवरती चांगलं मोठं कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या इत्तमभूत सुखसुविधा असणारं कॉम्प्लेक्स आहे. आणि तिथेच मी एक 1.5 BHKचा फ्लॅट दाखवतो, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 560 कार्पेटचा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे. आणि विशेष म्हणजे हा ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपल्या हायर फ्लोअरला एक फ्लॅट आहे, ज्याची वास्तू किंवा त्या सगळ्या गोष्टींनी जर विचार केला, व्ह्यू वाईज जरी विचार केला तर सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की मिळणार आहे. कारण हा असा ग्रीनरीचा व्ह्यू म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा दुसऱ्या हे जे कल्पतरू जर तुम्ही बघितलं इकडे ॲम्युनिटीज वगैरे अशा सुंदर, आणि खाली जरी बघितलं तर असं सुंदर हिरवेगार झाडं वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतील. जिथे गॅसची पाईपलाईन आलेली आहे किंवा लाईटीचा काय प्रॉब्लेम नाही, पाण्याचाही काय प्रॉब्लेम नाही, अशाच पद्धतीचा एक 1.5 BHK फ्लॅट आहे. ज्याचा फ्लॅट जर समजा आपण बाहेर जाताना जर बघण्याचा विचार जर केला, म्हणजे कंपासद्वारे जर चेक करायचा विचार केला, तर हा नॉर्थ म्हणजे बाहेर जाताना तुम्हाला नॉर्थ फेसिंगचं घर असणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्हाला 2 लिफ्ट आणि अधिक त्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट असतील. आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली तुमच्या घराच्या इथे जर बघितलं तर स्टोरेजसाठी जागा आहे. आणि नंतर इकडे जर आलात तर किचन आहे, आणि किचन पण भलं मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आहे, जे एल शेपमध्ये असणार आहे. आणि गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. त्याच्यानंतर इकडे जर आलात तर तुम्हाला ही स्टोरेजसाठी तुमचं किचनमधलं जर काही स्टोरेज वगैरे आयटम ठेवायचे असेल तर त्यासाठी पण इथं भरगच्च आणि मोठी जागा तुम्हाला ह्या किचनमध्ये उपलब्ध आहे. घरामध्ये तुम्हाला हे खाली इंटेरियरचं काम वगैरे करायची गरज लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही आलात तर इथे चांगल्या पद्धतीचा मोठा असा एक हॉल मिळतो, जो तुम्ही बघू शकता. ह्या साईडला हॉल, अधिक त्या साईडला तुम्हाला डायनिंगचा स्पेस पण मिळतो. आणि त्याच्यानंतर तुमची ह्या साईडला एक खिडकी असणार आहे, जी खिडकी तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीत तुम्हाला तुमच्या घरामधनं व्ह्यू हा जाणवतो. आणि त्याच्यामुळे ह्याच्यात काय होतं की तुमचं जे खिडकीची ह्या खिडक्या ज्या आहेत त्या पश्चिमेला असल्या कारणानं तुम्हाला इकडनं हवा चांगल्या पद्धतीनं तुमच्या घरामध्ये खेळती राहणार आहे. आणि नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे एक बेडरूम आहे, जे छोटंसं बेडरूम असणार आहे. हे छोटं बेडरूम तुम्हाला इथे एक मिळतं, ज्याच्यामध्ये AC वगैरे छोटा AC लावून तुम्हाला हे कूलिंग करून. अधिक ह्या साईडला जर तुम्हाला इकडे हे कपाटासाठी पण जागा आहे. जर तुम्हाला असं वाटतं की मला ऑफिस बनायचं, तुम्ही आतल्यात ऑफिस बनवू शकता, ऑफिसचा सेटअप लावू शकता, किंवा वर्क फ्रॉम असेल तर तुम्हाला वेगळं एक ते घर त्या पद्धतीनं मिळू शकतं. अधिक तुम्ही जर इकडे ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं मस्त आणि मोठं चांगलं मिळतं. आणि त्याला ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला चांगली अशी ड्राय बाल्कनीचा स्पेस पण तुम्हाला ह्या घरामध्ये उपलब्ध नक्की आहे. तर अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट होतं. आणि याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं प्रशस्त आणि मोठा असा परत एक बेडरूम मिळतो. ज्या बेडरूममधनं तुम्ही जर ह्या साईडला आला तर इथे तुम्हाला प्रॉपरली एक कपाट ठेवण्यासाठी किंवा कपाट बनवण्यासाठी जागा आहे. आणि ह्या साईडला परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणा किंवा उजेड्यासाठी ह्या साईडला एक खिडकी असणार आहे, ज्या खिडकीमधनं जर तुम्ही बघितलं तर मस्त तुम्हाला वारं इथे घरामध्ये नक्की जाणवणार आहे. आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एक मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं ह्या साईडला पण मिळतं. आणि नंतर तुम्हाला हे इकडे उभारल्यानंतर तुम्ही बघू शकता यांचं ते ACचे आउटलेट आहेत, ते ह्या साईडला सेट ऑलरेडी केलेले आहेत. अशा पद्धतीचा हा 1.5 BHK फ्लॅट आहे, ज्याच्यात तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या ॲम्युनिटीज वगैरे असणार आहे. कोलशेत रोडला हा फ्लॅट असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर हा 6.5 ते 7 किलोमीटर अंतरावरती असणारा फ्लॅट असणार आहे. त्याच्यात जर तुम्ही बँक म्हणा, हॉटेल्स म्हणा, मार्केट्स म्हणा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आजूबाजूला नक्की आहेत. त्याच्यामुळे त्याच्याही काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि अशा पद्धतीचा विथ पोडियम पार्किंग असणारा हा फ्लॅट असेल. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन कर, हा फ्लॅट मी नक्की दाखवतो. राहिला प्रश्न रेटचा, तर रेट मालकांनी आपल्याला सांगताना 86 लाख रुपये सांगितलेले आहेत, पण त्याच्यात थोडंसं कमी होणार आहे. कारण एकदमच कमी होणार नाही आहे, पण थोडंसं आपण त्यात प्रयत्न करू शकतो. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट जर तुम्हाला कोणाला बघायचा आहे, बजेट ॲडजस्ट करायचं आहे, स्विमिंग आणि ॲम्युनिटीज पण सगळ्या पाहिजे, तर अशाच लोकांसाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. ज्यांना कमी पैशामध्ये मोठं घर हवं आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. जर कोणाला बघायचं असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. रोज नवीन चांगल्या पद्धतीचे घरं दाखवणं हे आम्ही आमच्या आयुष्यातला एक छंद जोपासतो. त्या छंदाला साथ देणं हे तुमच्या सगळ्यांचंच काम आहे असं मला वाटतं. आणि कृपा करून आमच्या कमेंट्समध्ये, आमच्या लाईकमध्ये ते शेअर वगैरे ते सगळं करा, जेणेकरून आम्ही अजून जास्तीत जास्त काम तुमच्यासाठी करत राहू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.